तर काहीच हा ट्रेड मी टाकला होता एक डाऊनसाठी. गाणं पण करतो जरा. हां, तर हा ट्रेड मी टाकला होता डाऊनसाठी. बघू शकता ह्याचा $3 SL आहे आणि $30 TP आहे. ट्रेड दाखवतो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा. हा ट्रेड आहे तो. बसलेला आहे, पेंडिंगमध्ये टाकला होता. तर लेट्स सी हा ट्रेड आहे. ह्याचं रिझन काय तुम्हाला सांगतो. तर रिझन बेसिकली की ह्याचं इथं हायर तयार केला होता. कशानुसार मी हायर कन्सिडर केला, तर इथं आपण बघूया 15 मिनिटात. ओके, गोल्ड. तिथं 15 मिनिटात आपण बघितलं तर इथं बाईंग झोन आपण शोधत होतो, पण बाईंग झोनला काय ब्रेक केला आहे, त्याच्यामुळे डाऊन साईडच वाटते मला. सेकंड थिंग म्हणायला गेलं तर ह्या पॉईंटला मार्केटने हे स्ट्रक्चर इथं पण कंप्लीट केलं आहे. इथून 50%चं स्ट्रक्चर पण थोडं ब्रेक करून वर गॅनर क्लोज झाले इथं ह्या पॉईंटला. म्हणजे इथं आपलं इथं थोडंसं चुकते म्हणून म्हणण्यापेक्षा आपली लेवल जी आहे ती इथं थोडी वर करत नाही वाटते. कारण जेव्हा मार्केट ब्रेक करतं प्रॉपर तेव्हा नीट वर करत नाही ते, म्हणजे रिव्हर्सल लेवल नीट सापडत नाही. त्याच्यामुळे 50% पाशी मार्केट आलं ना, त्याला ब्रेक केलं. पण ही 50% मी कन्सिडर करून एक हाय कॅन्डल समजून इथं डाऊन साईड ट्रेड प्रिफर केला. हा ट्रेड तुम्हाला दाखवतो. तर बघा हा ट्रेड येतो. हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. तो 15 मिनिटाचा चार्ट होता. तर लेट्स सी काय होतं ते. इथं वर लिहिलं पण होतं 37.23 ह्या लेवलला मार्केटने ब्रेक केलं तर ट्रेड एक्झिट करायचा. तर ती लेवल ही होती एंट्री लेवल. ह्या लेवलला ब्रेक केला तर बघू शकता ह्या लेवलला कुठल्याच कॅन्डलने ब्रेक नाही केला, वर जाऊन खाली क्लोजिंग झालेली. तर हे 100% कन्फर्मेशन आहे आपला ट्रेड विन व्हायचे, सक्सेसफुल व्हायचे. आणि आता मार्केट एवढं खाली गेलं तर मी जस्ट ह्या रेड कॅन्डलच्या हायवर माझा SL शिफ्ट केला आहे. जो $5चा SL होता तो मी $3 आणलेला आहे. बघू आता काय रिझल्ट भेटतो तो.